हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं दिव्या चौरे या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी तुम्हाला खूप सोपी रेसिपी बनवून दाखवणार आहे. ती तर सर्वांना माहितीच आहे, ती म्हणजे शेंगोळ्याची. तर चला तर मग आपण आज रेसिपीला सुरुवात करू. तर मी इथं बघा शेंगोळे बनवण्यासाठी 1 वाटी गव्हाचं आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट, हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्यात थोडी कोथिंबीर पण टाकली आहे. आणि आपल्याला त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं आहे. कोणी लसूण पण टाकू शकतात, पण मी नाही टाकलेलं इथं लसूण. तर आपल्याला हे छान असं मिश्रण एकजीव करून थोडं थोडं पाणी घालून छान असं गोळा मळून घ्यायचा आहे. जास्त आपल्याला पातळ पण करायचं नाही. शेंगोळे हातावर ओळण्यासाठी थोडं घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. तर आपलं बघा इथं गोळा मळून तयार झाला आहे. तर आपण आता शेंगोळे शिजवण्यासाठी गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून द्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथं थोडंसं पातेल्यात तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर थोडं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे. जिऱ्यामुळे आपले शेंगोळ्याला आणखी छान चव लागते शिजल्यानंतर. त्यात थोडं पाणी घालून चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे आपल्याला. मीठ घातल्यानंतर त्याला थोडीशी 2-3 मिनटासाठी पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे. तोपर्यंत आपण इथं शेंगोळे तयार करून घेऊ. तुम्ही पोळपाटावर पण ओळून घेऊ शकता, पण मी इथं हातावरच तयार केलेले आहेत शेंगोळे. तुम्हाला जसे जमतील तसे करू शकता. मला असेच जमतात म्हणून मी असेच करत आहे. तर इथं आपल्याला असे छोटे छोटे छान छान शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत. इथे आपले शेंगोळे तयार करून झालेत. तर आता आपण जिथं ताट आधान ठेवलं होतं त्याला आता पाण्याला छान उकळी फुटलेली आहे. तर आपण त्याच्यामध्ये आता छान शेंगोळे सोडून घेऊ. तर याला आपल्याला 2-3 मिनटासाठी परत एकदा झाकण ठेवायचं आहे शेंगोळे घातल्यानंतर. म्हणजे छान शिजतात. तर बघा झाकण उघडल्यानंतर आणखी आपण शेंगोळे तयार घेतलेत. तर आपल्याला आणखी त्या शेंगोळे सोडायचे आहे आणि 2-3 मिनटासाठी झाकण ठेवून उकळ काढायचे आहे. तर बघा आपले छान असे शेंगोळे शिजवून खाण्यासाठी रेडी झालेले आहेत. तर आपण आता हे शेंगोळे खाण्यासाठी काढून घेऊ. तर बघा इथं खूप सुंदर आणि चवीला अप्रतिम लागतात अशी साधी सोपी शेंगोळ्याची रेसिपी तुम्ही पण करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.